तर पुण्यातून एक मोठी बातमी येते। पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये आज महायुतीची बैठक पार पडते। बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील हे दाखल झालेले असून काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आता या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पुण्यातील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। येत्या 13 मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडतंय आणि या संदर्भामध्ये रणनीती आखण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आपण पाहतोय आता पुण्यामध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येणार आहेत? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणूक येत्या 13 मे रोजी पार पडते। त्याच पार्श्वभूमीवर एक मार्गदर्शन शिबिर किंवा एक समन्वयक बैठक आपण त्याला म्हणू शकतो ती आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये महायुतीचे मुख्य पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांना स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आज पुण्यामध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक आहे आणि एक्सक्लुझिव्ह याची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत।